नमस्कार. ब्रह्मांड ज्ञान प्रवाह, रहस्य ज्ञान विज्ञान व अध्यात्म या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. सर्वप्रथम सगळ्यांना देवशयनी आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. आज सकाळपासून अनेक लोकांचे फोन आले. काही लोकांनी कुतूहलाने विचारले की आजच्या आषाढी एकादशीचं महत्त्व काय, आणि मग सहज सुचलं का नाही आपण याची सुरुवात या व्हिडिओपासून करू. आजची आषाढी एकादशी, आषाढी म्हणजे देवशयनी एकादशी. आजच्या एकादशीचे महत्त्व काय, तर आज जगाचा पालन करता भगवान श्रीहरी विष्णू हे आपल्या भक्तांना भेट देतात. आणि अनेक भक्त भगवान श्रीहरी विष्णूंच्या वेगवेगळ्या रूपांना पूजतात, नामजप करतात, भजन कीर्तन करतात. तसेच महाराष्ट्रात असलेला सगळ्यात मोठा संप्रदाय तो म्हणजे वारकरी संप्रदाय हा भगवान श्रीहरी विष्णूंच्या हरिविठ्ठल म्हणजे पांडुरंग रूपाचं पूजन करतात. महाराष्ट्राचा आराध्य दैवत हे भगवान पांडुरंग आहेत. आणि आजच्या दिवशी भगवान श्री पांडुरंगाच्या भेटीला सगळे आषाढीला जातात. आषाढी वारीच्या निमित्त पंढरपुराला जातात. पंढरपुरामध्ये काय तर तुकाराम महाराजांनी सुंदर वर्णन केलेलं आहे. वाट पाही उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतारली, असं भगवान पांडुरंगाचं सुंदर असं वर्णन तुकाराम महाराजांनी केलेलं आहे. त्यानंतर सर्व भक्तांच्या भेटीगाठी झाल्यानंतर शिणलेल्या अवस्थेमध्ये भगवान श्रीहरी विष्णू हे शयन अवस्थेत, निद्रावस्थेत जातात आणि चातुर्मास चालू होतो. ही निद्रावस्था 4 महिन्याची असते. म्हणजे आषाढी एकादशी पासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत, जिला आपण त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतो, ह्या अवधीमध्ये भगवान श्री विष्णू हे निद्रस्थ अवस्थेत असतात आणि पुढील सृष्टीचा पदभार इतर देवीदेवतांकडे सोपवला जातो. या सणांच्या मांदियाळी ह्या सगळ्या सुरू होतील. याचं वर्णन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करूच. परंतु आजच्या जे आषाढी एकादशीचं महत्त्व आपण सांगितलेलं आहे, यामध्ये भक्तांनी काय करावं, तर भक्तांनी तुळशीच्या माळेवरती, तुळस हे विष्णुप्रिय असल्या कारणानं विष्णूला प्रिय आहे आणि त्यासाठी तुळशीच्या माळेवरती भगवान श्रीहरी विष्णूंच्या नावाचा जप करायचा असतो. काही साधक ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करू शकतात. वारकरी ओम नमो भगवते श्री विठ्ठलाय या मंत्राचा जप करू शकतात. अगदीच मंत्र म्हणून नाही जमला तर रामकृष्ण हरी या नामाचाही मंत्र जप करून आपण सगळे जप विधी करू शकता. यावर आपण खूप काय बोलू शकतो, पण हे कधीही न संपणारी गोष्ट आहे. यापुढे आपण अजून नवनवीन व्हिडिओ, प्रत्येक सणांची माहिती देणारा, सणांच्या मागचं शास्त्र, रहस्य आणि त्याचं खंडन, अशा बऱ्याचशा गोष्टीची व्हिडिओ आपण नवनवीन घेऊन येणार आहोत. तोपर्यंत सगळ्यांना माझा प्रेमाचा रामकृष्ण हरी. ओम नमो श्रीकृष्णाय.